रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आंध्रपाड्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आपलं डोंगरगाव ते पाणी पोहोचलेलं आहे यावर्षी. काय सलग दुसरं वर्ष असं आहे ना, सलग दुसऱ्या वर्षी ते पाणी पूर्णपणे पोचलेलं आहे. आता अजूनही पाऊस खूप पडायचा आहे आणि पुन्हा पाणी जे आहे येणार आहे. पण तरीसुद्धा एक गोष्ट आहे की दिंडोरी, त्याच्यानंतर चांदवड इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावं लागतं आहे आणि मग त्यामुळे पुढे त्याचा जोर आहे प्रवाहाचा तो कमी होत जातो आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न हा करतो आहोत. इथे सुद्धा शेतकरी आहेत, हे सुद्धा शेतकरी आहेत, कुणाला आम्हाला नाराज करता येणार नाही. आणि मग अधिकचं पाणी त्याच्यात कसं टाकता येईल त्या मंजरपाड्यामध्ये, याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. आता त्या दिवशीसुद्धा जे आहे तो कार्यक्रम झाला विखे पाटील आणि तो, त्यावेळेलासुद्धा त्याचा आम्ही पुनरुच्चार केला. तापी गोदावरीचा जो काय ती बरोबर ना नदी जोडणी प्रकल्प जो आहे त्यातून जे पाणी उपलब्ध होणार आहे ते, आणि तेच पाणी पुढे ज्या मराठवाड्यात सुद्धा जाऊ शकणार आहे नारायणीच्या रंगीतून पुढे. आणखी भाजप आणि शिंदेच्या सेनेतील वाद कुठेतरी आता विकोपाला गेलेला दिसतोय. आमच्या पाडवींनी घरकुल योजनेत लाभ घेतल्याचाही गावितांनी आरोप केला. मला काही कल्पना नाही, मी काही वाचलं नाही त्याचं. साहेब, शेवटचा प्रश्न, जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा. राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांना आदेश दिले. कुठला प्रश्न? जनतेच्या मुद्द्यावरून. जनतेच्या ना, विरोधी पक्षाचं कामच आहे ते. आम्ही विरोधी पक्षात असताना हेच करत होतो. त्यांना हे सांगण्याची गरज का वाटली की विरोधी पक्ष ही गोष्ट विसरलेच होते काय? आता त्यांना सांगावं लागतंय की विरोधी पक्षाचं काम काय आहे ते. त्यांना प्रश्न तर मिळाले पाहिजेत. एवढे मजबूत प्रश्न तर उभं राहिलं लढायासाठी मिळाले पाहिजेत ना. सरकार जर योग्य प्रकारे काम करत असेल तर तुमच्याकडे मुद्दाच राहत नाही. मग ठाकरे सेना आणि मनसे युतीच्या दृष्टीनं पहिलं पाऊल पडलं आहे. मुंबईच्या बेस्ट बस संस्था ज्या आहेत त्यामध्ये ते दोन्ही एकत्र निवडणूक लढवत आहेत. आपण मागे म्हणाला होता की ही युती होईल असं मला वाटत नाही. काय सांगाल आता? मी असं नाही म्हणालो. मी नंतरच असं म्हणालो की आता पहिल्या ह्याच्यात म्हणाल की ते एकत्र आले आहेत, आता पाहूया पुढे युती होते का. नंतर ते आता युतीत ते घरी गेले वगैरे, आणि नंतर मी म्हणालो की बहुधा मुंबईमध्ये त्यांची युती राहील, निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते. आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे. मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल. तर आता दोन जर घटक जर एकत्र आले एकमेकाच्या विरुद्ध लढणारे तर निश्चितपणे जे आहे यश मिळतं. बीडच्या वाडवलीमध्ये राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताय आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या स्थानिक नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडतो. प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेला निवडणुका कुठले जवळ येतात त्यावेळेला अशा प्रकारचे काही लोक तिकडचे इकडे, इकडचे तिकडे, तिथला जो स्थानिक अभ्यास करून जात असतात. राष्ट्रवादीकडे काही लोकांचा ओढा चांगला आहे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाला, चांगली गोष्ट आहे ना. साहेब, आता जे वादग्रस्त मंत्र्यांना सूचना दिली, कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा, विरोधकांच्या टीकेला दरवेळेस उत्तर देण्याची गरज नाही, असं शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं. अगदी उत्तम आहे त्यांनी बोलणं. कमी बोललं पाहिजे, योग्य असेल तर उत्तर द्यायचं. काय नाही तर मला कल्पना नाही, मी माहिती घेतो असं करून थांबलं पाहिजे. परंतु बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द येता कामा नये, अवमानकारक शब्द येता कामा नये, ज्याच्यातून वादंग निर्माण होतील
अशा प्रकारचे शब्द येता कामा नयेत. लाभ सर्वांनाच मिळावा यासाठी आंदोलन केलं आणि त्या हायकोर्टात जाणार आहे. कारण अनेक जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांची नावं आता काढली जातात आहे. काय सांगाल? असं आहे की आताच आपण पाहिलं की म्हणजे ज्यांचे फार्म हाऊसेस आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही ते कितपत काय आहे. तर गरीब जे लोकांसाठी जे आहेत नेहमी भारत सरकार या योजना असेल राज्य सरकारच्या योजना असेल हा गरिबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात. आपण अन्नधान्य देतो 1 रुपये 2 रुपये 3 रुपये किलोने. कुणाला देतो आपण? जे गरीब आहेत त्यांना देतो आपण. तसं ही योजनेसाठी त्या गरीब शेत मजूर महिला वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी निर्माण झाली. आणि त्याच वेळेला आपण सांगितलं होतं की ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत बंगले आहेत त्या भगिनींसाठी ही योजना नाही. आणि मग त्याचा जर लाभ जर कोणी असा चुकीचा घेतला असेल तर त्याचा शोध सुरू आहे. मला असं वाटतं की त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. तर ते कोर्टात जायचं बस ना ठीक आहे ना कोर्टात तर कोर्टामध्ये आमची फसवणूक केली बस सरकारने असं नाही ते असं आहे. सरकारनं ज्यावेळी निर्णय घेतला त्याच वेळेला वर्तमानपत्रांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत कोणाकोणाला हे लाभ मिळणार आहे याची स्पष्टता सगळ्यांना दिली जाते. आता एवढ्या कोट्यावधी लोकांना ज्या वेळेला आपण तो लाभ देतो त्यावेळेला काही ठिकाणी जे आहे चुकीच्या पद्धतीनं लोक त्याचा लाभ घेतात. बघूया कोर्टामध्ये काय होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली आणि त्यात कशाबद्दल बैठक झाली काय माहिती. ते सूत्रांचं म्हणणं आहे की काय आता नेमकी या बैठकीत नाही मला काही कल्पना नाही आहे काय कशाबद्दल. रायगडच्या पालकमंत्रीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं. रायगडबद्दल चर्चा झाली. मग ठीक आहे ना ते रायगडबद्दल तर चर्चा होणारच. पण तटकरेंनी जर रायगडबद्दल चर्चा केली असेल त्यांच्याबरोबर तर मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिकबद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे. नाशिकचे पालकमंत्री काय सर नागपूरमध्ये हे खरं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून जसं दलित समाजाला आदिवासी समाजाला आरक्षण आहे तसं ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे हा लढा सुरू होता. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये 340 कलमा अन्वये त्याने हेही लिहिलं की हे जे इतर सगळे घटक आहेत 18 पगड जाते आलतेदार बलुतेदार सगळे यांचीसुद्धा यांचा आयोग करून अभ्यास करून यांनासुद्धा सहकार्य आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यांची परिस्थिती वाईट आहे. आणि नंतर मग 341-42 जे आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी त्यांनी लिहिलेलं आहे. आणि तेव्हा त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आयोग निर्माण करा. पण 1-2 वर्ष तो काय आयोग निर्माण झाला नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यात 3-4 कारणं होती. त्याच्यामध्ये हे एक कारण होतं की मी सांगूनसुद्धा ओबीसीच्या बाबतीमध्ये आयोग नेमला गेला नाही. त्याच्यानंतर मग कालेलकर आयोग आला. त्याच्या पण उलटसुलट हो परत नाही असं झालं. परत मग मंडल आयोग आला. तो सुद्धा पूर्ण झाल्यानंतर सरकारला सबमिट केल्यानंतर 10 वर्ष वासनात गुंडाळून ठेवण्यात आला. आणि मग VP सिंग साहेबांनी हा मंडळ आयोग हा आम्ही स्वीकारतो हे जाहीर केलं. आणि म्हणून तो दिवस जो आहे की ज्या दिवशी या भटक्या विमुक्तांपासून लहान समाजांना जे आरक्षण मिळालं तो हा दिवस. आणि म्हणून लोकांना त्या दिवसाचं महत्त्व आहे आम्हा सगळ्यांना. परंतु हे सगळं देऊनसुद्धा अजूनही तुम्हाला कल्पना आहे या ना त्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या भिजवाव्या लागतात, लढ्या चालू ठेवाव्या लागतात. शेतकरी कर्जमाफी नको खरे शेतकरी आम्ही शोधतोय सर्वेक्षण सुरू झालंय.
अनेक शेतकरी निघतील, त्यांना कर्जमाफीची गरज नाही, आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय, बावनकुळेंनी असं विधान केलं. असं आहे की या बाबतीमध्ये जे बावनकुळेंनी म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्रीसुद्धा म्हणाले की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत, तर त्याप्रमाणे हळूहळू तयारी होईल. पण सर, कर्जमाफी आता ही 2027 पर्यंत देता येणार नाही, कारण लाडक्या बहिणी योजनेचा त्याच्यावरती ताण पडतो. मला माहिती नाही कोण काय म्हणालं ते, परंतु आता आपणच सांगितलं, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतो. त्यांच्याकडे महसूल खातं आहे, मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे, प्रत्यक्ष तालुक्यापर्यंत पोहोचणारे, आणि त्यातून ते माहिती घेत असतील. गैरहजेरी कुठे गेले असतील, आजारी वगैरे असतील किंवा कुठेतरी कामात गेले असतील. प्रत्येक वेळेला काही कोणी आलं, कुठे कोणाला काही काम निघतं, कुठे अगोदरच पासून एखादा कार्यक्रम ठरलेला असतो, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असेल. साहेब, जे आहे त्याबद्दल बोललो, परंतु आत्ताच परवा नाशिकला निवडणूक आयोगाचे अधिकारी आलेले होते. यावेळेला व्हीव्हीपॅट मशीन नसणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. हो, त्याने काही कारणं पण दिली ना त्याच्या बाबतीमध्ये. आता माझ्या लक्षात, पण त्यांनी काही ते कारणंसुद्धा दिली की एवढ्या प्रमाणावर त्या सगळ्या निवडणुका आहेत, तर त्यालासुद्धा विरोधी पक्ष विरोध करतोय. पाहूया. साहेब, आज मंडल दिन आहे. मशीन जगातल्या लोकशाहीला सर्वात मोठा फ्रॉड आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत असं फ्रॉड होत आहे, सामनातून असं टीका करण्यात आली. असं आहे की याच्यावर टीका पहिल्यापासून होते आहे या EVM मशीनवर. पण आता अनेक वेळा जे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, हायकोर्टात झालं, सुप्रीम कोर्टात झालं, तुमच्या इलेक्शन कमिशनच्या पुढे सुद्धा काही चर्चा झाल्या. त्यांनी सुद्धा सांगितलं दाखवा कुठे काय आहे ते. आपल्या इथे सुद्धा माझ्या मतदारसंघात विरोधी पक्षाच्या आमच्या उमेदवाराने त्याने सांगितलेली पेटी उघडली आणि ते सगळे जे काय आहे ते बरोबर सगळं व्यवस्थित निघालं. पण ठीक आहे, आता त्यांचं ते म्हणणं आहे.